आपण वचनात जाण्या अगोदर प्रार्थना करूया। देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात आम्ही या समय तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहे। जे वचन आता घेऊ प्रभू, वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, वचनाद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श कर, आशीर्वादित कर। देवा, हे वचन घेण्यासाठी मला कृपा पुरव, पवित्र आत्मा तू मला चालव। मी स्वतःला तुझ्या चरणाजवळ समर्पित करते। मुख माझे असू दे, शब्द प्रभू तुझे असू दे। पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, आम्हाला चालव, आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे। प्रभू येशू, आम्ही विश्वास ठेवतो की तू आमच्यामध्ये आहे। आज जे कोणी हे वचन ऐकतील ते आशीर्वादित होऊ दे, त्यांना आशीर्वादित कर। प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून देवा तू आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आज आपण वचनातून पाहणार आहोत का देव वचनाद्वारे आमच्याशी बोलतो, आणि म्हणून आपण जेव्हा ही प्रार्थना करू तेव्हा देवाला एकच म्हणायला शिकूया, तुझ्या वचनाप्रमाणे सर्व काही कर, तू बोलला आहे तसा कर। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। सर्वात अगोदर आपण जर देवाची भक्ती करत आहोत, जर देवाकडे प्रार्थना करत आहोत, तर ही आमची आत्मिक सेवा आहे। काय आहे ही आमची आत्मिक सेवा आहे? हा, बायबल मध्ये दिले आपण रोमकरास पत्रामध्ये आमची खरी सेवा काय आहे, आमची खरी सेवा काय आहे आपण बघणार आहोत। रोमकरास पत्र 12वा अध्याय, रोमकरास पत्र 12वा अध्याय काढूया। रोमकरास पत्र 12वा अध्याय काढूया आपण सर्वांनी। या वस्तू भावांनो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपले शरीर जिवंत आणि पवित्र देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी, ही तुमची आत्मिक सेवा आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रेसित पौल या ठिकाणी म्हणत आहे की देवाच्या करुणामुळे मी तुम्हाला विनंती करतो। मी तुम्हाला काय करतो? विनंती करतो। कुणामुळं? देवाच्या करुणेमुळे, की तुम्ही आपलं शरीर जिवंत आणि पवित्र देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी। तुम्ही आपली शरीर कुणाला सादर करावी? जिवंत देवाला। कोणता यज्ञ? आत्मिक यज्ञ। देवाला आवडता यज्ञ असा काय? देवाला आवडता यज्ञ। देवाला आवडता यज्ञ असं आम्ही आमचं शरीर सादर करावी। देवाची इच्छा काय आहे की आमचं शरीर देवाला आवडता यज्ञ असं सादर करावं। म्हणजे काय आहे? आमचे डोळे आम्ही प्रभूकडे लावले पाहिजे, आमचे कान देवाच्या वचनाकडे लावलं पाहिजे, आमचं चित्त आमचं हृदय प्रभूकडे लावलं पाहिजे, आमचे हात प्रार्थनेसाठी वरती झाले पाहिजे। बायबल सांगत आहे की हा देवाला आवडता यज्ञ आहे। हा देवाला आवडता काय आहे? यज्ञ आहे। म्हणून आमची शरीर जे आहे देवाला आवडता यज्ञ म्हणून सादर करायला आम्ही शिकलो पाहिजे। हे नका समजू की मोठ्या सभेमध्ये गेल्यानंतर, मोठ्या चर्चमध्ये गेल्यानंतर देवाला आम्ही आमचा आत्मिक यज्ञ आम्ही देऊ शकतो किंवा आवडता यज्ञ आम्ही देऊ शकतो। प्रभू म्हणत आहे की तुम्ही तुमचं शरीर जो देवाला आवडता यज्ञ असं सादर करा। आमचं शरीर देवाला आवडता यज्ञ असं आम्ही काय केलं पाहिजे? सादर केला पाहिजे। हीच आमची आत्मिक सेवा आहे। आमेन। ही आमची काय आहे? आत्मिक सेवा। ही आमची आत्मिक सेवा आहे। आणि म्हणून आज जर आम्ही एकत्र बसलोय, देवाची भक्ती करत आहे, देवाची प्रार्थना करत आहे, आमच्या शरीराने देवाचं गौरव करत आहे, आमचे कान, आमचे डोळे, आमचं हृदय आम्ही जर देवाकडे लावलेलं आहे तर आमची आत्मिक सेवा आहे। आणि ह्या देवाला आवडता यज्ञ आहे। हा देवाला काय आहे? आवडता यज्ञ आहे। आवडता यज्ञ आहे। आणि पुढच्या वचनात काय दिलेलं आहे? आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडतं आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करा। आमेन। करावी। प्रेज द लॉर्ड। बायबल सांगतं की जगाशी समरूप होऊ नका। आज आम्ही देवाला काय आवडतं याकडे लक्ष कमी देतो, पण आम्हाला काय आवडतं
आवडतं त्याकडे आम्ही लक्ष जास्त देतो. आम्हाला आवडत नाही देवाच्या उपस्थितीमध्ये यायला. आम्हाला आवडत नाही देवाची एवढी भक्ती करायला, देवाचं वचन ऐकायला. आम्हाला आवडत नाही आमचं शरीर हे देवाला आवडता येत नाही असं समर्पित करायला. आम्हाला आवडतं आमच्याच मनमर्जीने जगायला. प्रेस लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूचे उपकार मानते की तो आवडता यज्ञ आम्ही अर्पित करावा म्हणून देवाने आम्हाला एकत्र केले. हीच आमची आत्मिक सेवा आहे. हीच आमची काय आहे? आत्मिक सेवा आहे. आणि ती सेवा करत असताना प्रभू म्हणत आहे की तुम्ही जगाशी समरूप नका हो, जगाकडे नका पाहू, जगात काय चाललंय त्याकडे लक्ष देऊ नका, जगाकडे तुमचं हृदय लावू नका, जगाकडे तुमचे कान लावू नका, जगाकडे तुमचे डोळे लावू नका, जगामध्ये तुम्ही दुःखी होऊ नका. तर प्रभू म्हणतो तुमच्या मनाचे नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. तुमच्या मनाचं काय होऊ द्या? नवीकरणाने रूपांतर होऊ द्या. स्वतःचं आपल्या मनाचं नवीन रूपांतर झालं पाहिजे. आमच्या मनाचं नवीन रूपांतर झालं पाहिजे. हा, जेव्हा आम्ही देवामध्ये प्रभूमध्ये एकत्र येतो आमचं मन काय होतं? नवीन होतं. आमच्या मनाचं नवीन रूपांतर होतं. आणि जेव्हा मनाचं नवीन रूपांतर होतं तेव्हा बायबलमध्ये दिले देवाचं जो मनोदय आणि जे उत्तम आवडता आणि परिपूर्ण काय आहे, देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण आहे याची आम्ही पारख करतो. देवाला काय आवडतं, देवाची इच्छा काय आहे, जो परिपूर्ण आहे, जी देवाची इच्छा कशी आहे? परिपूर्ण आहे, याची आम्हाला पारख होते. प्रेसिद्ध म्हणतो याची तुम्ही पारख करावी. तुमच्या मनाचं तुम्ही काय करा? नवं. म्हणून एकत्र येणं हे व्यर्थ होणार नाही. आमच्या मनाचं नवं रूपांतर होत आहे. आणि जर मनाचं रूपांतर नवीन होत नाही तर आमचं शरीर फक्त जगाशी समरूप होईल, आमचं मन जगाशी समरूप होईल. माझं असं, माझं तसं. आणि मग काय या आमच्या जीवनामध्ये आम्ही कुणाला आमंत्रण देतोय? दुष्टाला, सैतानाला. ये आम्हाला आजार घेऊन, ये आमच्या जीवनात अशांती घेऊन, ये आमच्या जीवनामध्ये सगळे त्रास घेऊन, सगळे जगातले विचार घेऊन, सगळ्या चिंता घेऊन ये. आम्ही टाळ्या वाजवून तुझं स्वागत करतो. जर आम्ही देवामध्ये नाही तर आम्ही सैतानामध्ये आहोत, एवढं लक्षात ठेवायचं. कारण प्रभू काय म्हणत आहे की तो तुम्हाला गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून शोधत फिरत आहे. देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आम्ही देवाजवळ यासाठी येतो की देवाने आमच्याकडे यावं. पण जर आम्ही देवाकडे येत नाही तर आम्ही कोणाकडे येतो? शैतानाकडे. कोणाशी समरूप होतो? शैतानाकडे. पण नाही, आज आम्ही काय करत आहोत? आमचं शरीर हे देवाला आवडता येत नाही असं समर्पित करत आहोत. जर आम्ही प्रार्थना करत आहोत, जर आम्ही देवाची भक्ती करत आहोत, जर आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत, जर आम्ही देवाच्या पायाजवळ बसलो आहोत तर आमचं शरीर हे देवाला आवडतं येत नाही आम्ही समर्पित करत आहोत. ही आमची आत्मिक सेवा आहे. आम्हाला शिकलं पाहिजे आमची आत्मिक सेवा काय आहे हे ओळखायला आणि देवाला ते समर्पित करायला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. नाहीतर अधिकार नाही तुम्हाला देवाला दोष देण्याचा, देवाची निंदा करायचं, देवाला नाव ठेवण्याचं. तुम्ही काय करत आहे देवासाठी? कोणती आत्मिक सेवा तुम्ही प्रभूसाठी करत आहात? देवाकडे हृदय लावले, देवाकडे दृष्टी लावली, देवाला शोधत आहेत, देवाचं वचन ग्रहण करत आहेत. देवासाठी तुम्ही काय करत आहात? का व्यर्थ जगत आहात? प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं ज्या वेळेस दावीद राजा म्हटला की मला देवाचं मंदिर बांधायचंय. काय बांधायचंय? देवाचं मंदिर बांधायचं. बायबलमध्ये दिले की त्याने आपली जी इच्छा होती ही एका देवाच्या याजकाला प्रकट केली किंवा बोलून दाखवली. जेव्हा आपण देवामध्ये असतो तेव्हा बायबलमध्ये दिले की देवाचं जे उत्तम आवडता परिपूर्ण संकल्प काय आहे हे आम्हाला कळतं. आणि जेव्हा दाविदाची अशी इच्छा होती की मी देवासाठी मंदिर बांधेन. काय बांधेन? मंदिर बांधेन. आणि तो जो याजक होता नाथान, तो देवाला त्या दाविदाला म्हटला ठीक आहे, तुझी इच्छा असेल ते त्याप्रमाणे तू कर, कारण देव तुझ्या संगती आहे. आणि बायबलमध्ये असं दिलंय. त्याच दिवशी नाथानाकडे देवाचं वचन आलं
त्या याचकाकडे देवाचं काय आलं? वचन आलं. काढू आपण वचन. 1 इतिहास 17वा अध्याय. 1 इतिहास 17वा अध्याय. ज्या वेळेस आम्ही देवाकडे एकत्र येतो, देवाचं मनोदय आम्हाला समजतं, देवाच्या इच्छा आम्हाला समजतात, देव आमच्याकडे आमच्याशी काय बोलतो ते आम्हाला कळतं आणि आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये निरंतर राहतो. प्रेज द लॉर्ड. 1 इतिहास पुस्तकामध्ये जाऊया आपण. 1 इतिहास 17वा अध्याय पाहूया. ज्यावेळेस दाविदाने अशी इच्छा ठेवली की मला देवासाठी काय बांधायचंय? मंदिर बांधायचे. काढूया आपण वचन. 17वा अध्याय. आणि असे झाले की दावीद आपल्या घरी राहत होता. कुठे राहत होता तो? आपल्या घरी. तेव्हा दावीद आणि नातान भविष्यवाद्याला म्हणाला, त्या संदेष्ट्याला म्हणाला, पहा मी गंधसरूच्या घरात राहतो आणि परमेश्वराचा कराराचा कोश कणाती खाली राहतो. तेव्हा नातान दाविदाला म्हणाला, तुझ्या हृदयात जे काही आहे ते सर्व कर, कारण देव तुझ्या संगती आहे. तो देवासंबंधित बोलत होता. प्रभू नाथानाशी दावीद कोणाशी बोलत होता? नाथान, म्हणजे जो भविष्यवादी होता, संदिष्ट होता. मी माझ्या घरात राहतोय पण देव एका मंडपात राहतोय किंवा एखाद्या तंबूमध्ये राहतोय. कारण त्यावेळेस देवाचा फक्त तंबू होता. इस्रायल लोकांना फक्त तंबू बनवून दिला होता. नाथान म्हटला, ठीक आहे, तुझ्या इच्छाप्रमाणे तुला जे काही करायचं ते तू कर, कारण देव तुझ्या संगती आहे. आणि असं बोलून हा नाथान आपल्या घरी गेला. आणि बायबल्स मध्ये दिले की त्यानंतर देव त्या नाथानशी बोलला. काय बोलला बघूया आपण, काय बोलला तो. आणि त्याच रात्री असे झाले की देवाचं वचन नाथानाकडे आले. ते म्हणाले, तू जाऊन माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असं म्हणतो, तुला माझ्यासाठी घर बांधायचं नाही. याच्या घरमानामध्ये काय होतं? परमेश्वरासाठी घर बांधायचं. पण देवाचं वचन काय आलं त्याच्याकडे? तू माझ्यासाठी घर बांधू नको. कारण पुढचं वचन, कारण मी इस्रायला वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. ढेऱ्यातून आणि मंडपातून फिरत आलो आहे. देव म्हणते, मी काय घरात राहिलो नाही. मी कशा प्रकारे? ढेऱ्यातून मंडपातून फिरत आलेलो आहे. सर्व इस्रायल बरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी चालत आलो तेथे इस्रायलच्या ज्या ज्या न्यायाधीशांनी मी माझी लोक पाळायला आज्ञा केली होती त्यातील कोणा एकालाही तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही असं शब्द तरी मी कधी बोललो काय? तर आता माझा सेवक दावीद याला असे सांग का सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, तू माझा इस्रायल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे चालण्यापासून काढून घेतले आणि जेथे कुठे तू गेलास त्या सर्व ठिकाणी मी तुझ्या संगती होतो. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्या पुढून छेदून टाकले. जेव्हा तुम्ही देवाच्या संगती असता तुझ्या सर्व शत्रूंना तो छेदून टाकतो बरं का. म्हणून देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. मी तुझ्या संगती होतो आणि मी तुझ्या शत्रूंना तुझ्याकडून छेदून टाकले आणि मी पृथ्वीतल्या थोर लोकांच्या नावासारखं तुझं नाव मी करीन. मी काय करणार आहे? पृथ्वीच्या थोर लोकांसारखं तुझं नाव करेन. आणि मी आपले इस्रायल लोक यांसाठी जे ठिकाण नेमून त्यांना रोवीन. मी आपले इस्रायल लोक यांच्यासाठी एक ठिकाण नेमून त्यांना रोवील त्याच्यामध्ये, म्हणजे ते आपल्या ठिकाणी राहतील आणि आणखी ढळणार नाही. देवाची काय इच्छा होती बघा दावीद राजासाठी. नाथानाला त्यांनी कळवलं आणि नाथानाला काय सांगितलं, जाऊन माझ्या राजाला किंवा त्या दावीदाला सांग का तू माझ्याविषयी जो विचार करतोय ते मी मला माहिती आहे, मला कळतंय तू माझ्याविषयी काय विचार करत आहे, पण तू माझ्यासाठी घर नको बांधू. कारण इस्रायलला मी जेव्हापासून निवडून घेतले तेव्हापासून मी ढेऱ्यात मंडपात मी राहिलेलो आहे. ज्या न्यायाधीशांना मी निवडलं त्यांना पण मी सांगितलंय माझ्यासाठी घर बांधा. आणि मी तुला त्या मेंढरामध्ये, तू जेव्हा मेंढरांना राखत होता, रक्षण करत होता, तू एक मेंढपाळ होता, मी तुला त्या मेंढरातून काढून घेतलं आणि माझ्या लोकांना तू काय केलं? राखण्यासाठी किंवा माझ्या लोकांचं मेंढपाळ होण्यासाठी मी तुला दिलं.
पण मी त्यांच्यासाठी एक ठिकाण नेमणार आहे आणि तिथे त्यांना रोवणार आहे. प्रभू म्हणतो देवाच्या योजना काय आहेत, देवाच्या परिपूर्ण इच्छा काय आहेत, हे आम्हाला कळतं जेव्हा आम्ही देवाच्या जवळ येतो. आणि बायबल सांगतं की कशा प्रकारे प्रभूने त्या नाथानला सांगितलं की जाऊन त्याला सांग माझ्याकडे तुझ्यासाठी काय इच्छा आहेत, तुझ्यासाठी काय योजना आहे. पुढे बघा आणि त्यावेळेस प्रभू अजून काय म्हटला, 11 वचन, हा पुढचं 10वं वचन, आणि पहिल्यासारखे किंवा माझा इस्रायल लोकांवर मी न्यायाधीश नेमले त्या दिवसापासून होत आहे त्यासारखे दुष्टपणाचे संतान त्यांना आणखी त्रास देणार नाही. माझ्या लोकांना त्रास नाही देणार. पुढं, आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन आणि मी तुला सांगतो की परमेश्वर तुझे घर बांधील, मी तुझं घर बांधेल. कारण तू माझं घर बांधण्याची इच्छा ठेवलेली आहे. हालेलुया. पुढं, आणि असे होईल की तू आपल्या पूर्वजांजवळ जावे म्हणून तुझे दिवस परिपूर्ण झाल्यावर तुझ्या मागे तुझ्या मुलातले जे तुझे संतान होईल त्याला उभे करून मी त्याचं राज्य स्थापित करेन. तो त्याच्या पुढच्या पिढीविषयी त्याला सांगतोय, मी तुझे राज्य काय करीन, स्थापित करेन. जे तुझ्या मुलातले जे तुझं संतान होईल तो तुझं राज्य, जो माझं राज्य काय करीन, स्थापित करेल. तुझं राज्य स्थापित. पुढं, आणि तोच मला तोच माझला घर बांधील आणि मी त्याचे राजासन सर्व काळ स्थापित करीन. मी त्याचा बाप होईल आणि तो माझा मुलगा होईल. आणि जो तुझ्यापूर्वी होता त्याच्यावरून मी आपली प्रेम दया काढली, आणि जो तुझ्यापूर्वी होता त्याच्यावरून मी जरी आपली प्रेम दया काढली तशी ती याच्यावरून काढणार नाही. तर त्याला मी आपल्या घरात आपल्या राज्यात सर्व काळ ठेवील आणि त्याचं राजासन सर्व काळ स्थापित करील. आणि त्या सर्व वचनाप्रमाणे, त्या सर्व दर्शनाप्रमाणे नाथान दाविदाशी बोलला. देवाने नाथानाला दाविदाला सांगण्यासाठी निरोप दिला. कधी दिला, जेव्हा दाविदाने देवासाठी आपण घर बांधावं अशी इच्छा प्रकट केली. त्याला सांगितलं तू नको बांधू, पण तुझ्या घराला तुझा मुलगा माझं घर बांधेल, त्याचं राज्य मी सर्व काळ स्थापित करीन, तोच माझ्यासाठी घर बांधेल. आणि तो प्रभू येशू होता. तो कोण होता, प्रभू येशू. प्रेज लॉर्ड. त्याचं राज्य सर्व काळ स्थापित झालेलं आहे. ज्याने आमच्या म्हणजे प्रभूसाठी घर बांधलेलं आहे. आणि तो घर प्रभू, आपण देवाचे घर आहोत. प्रेज लॉर्ड. आपण देवाचे कोण आहोत, इब्री लोकात 3रा अध्याय जर वाचलं तर बायबल सांगतं तुम्हीच देवाचे घर आहात. आणि त्याचं बांधणारा प्रभू आहे, येशू आहे. दाविदाचं संतान त्याला म्हणण्यात आलेलं आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचंय की ज्यावेळेस हे नाथानाने दाविदाला जाऊन सांगितलं, दावीद शांत नाही बसला. त्याने फक्त ते वचन ऐकून नाही घेतलं, तो जाऊन प्रार्थनेमध्ये गेला. तो जाऊन एका प्रार्थनेच्या मंदिरात किंवा प्रार्थनेच्या घरामध्ये जाऊन बसला. त्याने ते वचन ऐकल्यानंतर आपण काय करतो, आपण वचन ऐकलं का इथं सोडून देतो आणि जातो निघून. मागच्या आठवड्यात काय वचन घेतलं होतं आपल्याला ते कळत पण नाही, आठवत पण नाही, लक्षात पण राहत नाही. पण जेव्हा ही वचनं नाथांनी दाविदाला सांगितले तेव्हा हा दावीद गेला आणि एका मंदिरात बसला किंवा प्रार्थनेच्या घरात बसला आणि तो देवाशी काय बोलला बघा. काढू वचन 16 वचन. मग दावीद राजा जाऊन परमेश्वराच्या समोर बसला आणि म्हणाला, हे परमेश्वर देवा, हे यहोवा देवा, मी कोण आणि माझे घराणे काय की तू माझी इथपर्यंत मला आणले आहे. आणि हे देवा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे, पण तू आपल्या सेवकाच्या घराविषयी आणि पुढील बऱ्याच काळाचे बोलला आहे. तू पुढच्या बऱ्याच काळाचं तू काय बोललेला आहे. मी तर लहान आहे, तू आपल्या सेवकांविषयी पुढच्या काळाचं तू बोललेला आहे. पुढं, आणि हे यहोवा, तू मला थोर दर्जाच्या माणसाप्रमाणे मानले आहे. तुझ्या सेवकाचे जे गौरव तू केले आहे त्याविषयी दावीद तुझ्याशी आणखी काय बोलणार. तू तर आपल्या सेवकाला जाणतोस. हे परमेश्वरा, या सर्व मोठ्या गोष्टी कळवायला तू आपल्या मनाप्रमाणे आपल्या सेवका करता हे मोठेपण केले आहे. हे परमेश्वरा, हे सर्व आम्ही आपल्या कानाने ऐकले. त्याप्रमाणे तुझ्यासारखा कोणी नाही आणि तुझ्या वाचून कोणी देव नाही. तुझा इस्रायल लोकांसारखं तू एक राष्ट्र पृथ्वीत आहे आणखी, आणि आपलेच लोक ते व्हावे म्हणून
देव त्यांना खंडून घ्यायला गेला आणि तुझ्या लोकांना तू मिस्रातून खंडून घेतले, त्यांच्या पुढे तू राष्ट्र घालून तू आपले नाव आणि मोठे भयंकर केले आणि तू आपले इस्रायल लोक सर्व काळ आपलेच लोक करून ठेवले. तर हे देवा, तू त्यांचा देव झालास. आता हे परमेश्वरा, जे वचन तू आपल्या सेवकाविषयी आणि त्याच्या घराण्याविषयी सांगितले ते सर्व काळ स्थापित कर आणि तू जसं बोलला आहे तसे कर. लक्षपूर्वक ऐका, मला तुम्हाला या वचनातून काय सांगायचं आहे. जेव्हा नाथान भविष्यवक्ताने किंवा त्या संदेशकाने दाविदाला सांगितलं का देवाची इच्छा तुझ्यासाठी काय आहे, तुझ्या घराण्यासाठी काय आहे, तुझ्या लेकरांसाठी काय आहे, तेव्हा ती वचन तो ऐकून देवाच्या मंदिरात गेला, प्रार्थनेच्या घरात गेला, देवाला त्या वचनांसाठी धन्यवाद दिलं. मी कोण आहे प्रभू की तू माझी आठवण करावी, पण तू तर सर्व काळासाठी माझी आठवण केली आहे. माझ्या पुढच्या घराण्याविषयी सुद्धा तू माझी आठवण केलेली आहे. आणि तू काय म्हणत आहे की प्रभू, जसं तू जी वचनं त्या नातानाला सांगितली ना तसं ती स्थापित कर. त्या वचनाची तू आठवण कर, जसं तू बोलला तसे तू कर. म्हणजे त्याने देवाने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवला, ती अंगीकारली आणि देवाला आपल्या प्रार्थनेत म्हणतो तू तसंच कर, तू जसं बोललंय तसं तू. म्हणजे असं नाही की तू असा त्या नाथांनी जे काही सांगितलं, त्या संदेशाने जे काही सांगितलं त्यांनी ते ऐकून घेतला आणि गप नाही बसला. असं आहे का? असं आहे का? तो प्रार्थनेच्या ठिकाणी मध्ये गेला आणि देवाशी सांगतोय की देवा, तू नाथांशी जे काही बोललेलं आहे ते तू काय कर, स्थापित कर. तू जसं बोलला तसं तू कर. या वचनातून एक गोष्ट मला शिकवलं प्रभूने, देवाला त्याच्या वचनांची आठवण करून द्या. देवाला सांगा, देवा तुम्हाला वचन दिले तसं तू कर, तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनात होऊ दे. तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो, तुझ्या वचनांसाठी तुला धन्यवाद देतो. तुझं वचन माझ्या जीवनामध्ये कार्य करू दे. म्हणून आम्ही सुरुवातीला वचन का घेतलं की तुमचं शरीर तुम्ही देवाला तुम्ही यज्ञ आणि अर्पण असं सादर करा. हीच तुमची आत्मिक सेवा आहे. आणि देवाचा मनोदय, देवाची इच्छा काय आहे जी परिपूर्ण आहे ती तुमच्यासाठी त्याची तुम्ही पारख करा. जेव्हा आम्ही देवाला समर्पित होतो, जेव्हा आम्ही देवाच्या पायाजवळ बसतो, जेव्हा आम्ही देवाची भक्ती करतो, देवाची जी इच्छा काय आमच्या जीवनासाठी ती आम्हाला कळते. दाविदाला कळाली ना. दाविदाने एकच इच्छा प्रकट केली की माझी इच्छा आहे की मी देवासाठी घर बांधावं, मंदिर बांधावे. तो म्हटलं मी माझी इच्छा आहे की देवासाठी मला मंदिर बांधायचंय, पण देवाने तू नको बांधू, तुझा मुलगा बांधणार आहे. कारण की का दाविदाकडून खूप साऱ्या लढाई झालेल्या असतात. तो म्हणतो मी कधीच म्हटलं नाही माझ्यासाठी घर बांधा, पण माझी इच्छा आहे की मी तुझ्या घराण्याविषयी बोलत आहे का तुझ्या घराण्यातून एक असा येईल तो माझ्यासाठी घर बांधेल, त्याचं राज्य मी सर्व काळासाठी स्थापित करेल. लक्षपूर्वक ऐका, जेव्हा देवाने आम्हाला ह्याच आयुष्यासाठी नाही निवडलं, 70, 80, 90 वर्षासाठी सार्वकालिकासाठी निवडले. आणि प्रभू तो दावीद त्या प्रभूला म्हणत आहे तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू तू जसं बोललाय तसं तू काय तुझी वचन स्थापित कर. तू जसं बोललाय तसं तू कर. काय आम्ही या ठिकाणी वचन ऐकून घेतल्यानंतर प्रार्थनेत जातो का? देवाशी बोलतो का प्रभू तू ते वचन बोलला ना माझ्याशी, त्या वचनाप्रमाणे कर बरं का. जे वचन नाही तिथंच वचन ऐकून सोडून द्यायची, तिथंच काय बोललं ते हा खूप छान होतं वचन, खूपच मस्त होतं, हा मी ऐकलं ते, पण मला प्रभू वाटतं तुम्ही कधी प्रार्थनेत गेले का माझी वचनं घेऊन? बायबल सांगते बघा त्या मरियाला पण ज्या वेळेस परमेश्वरचा दूत म्हटला की हे मरिये, हे तुला देवाने निवडलेला आहे, देवाच्या पुत्राला तू जन्म देणार आहे, तेव्हा ती काय म्हटली प्रभू? म्हटलं का प्रभू तुझी दासी, मी तुझी दासी आहे, तुझ्या वचनाप्रमाणे कर, तुझ्या वचनाप्रमाणे हो. प्रार्थना करताना प्रभूला आठवण करून द्या तुझ्या वचनाप्रमाणे हो. प्रेज लॉर्ड. काय करून द्या? आठवण करून द्या. या ठिकाणी त्यांनी वचन नाथाकडून ऐकून घेतली, त्या नाथांकडून, त्या भविष्यवक्ताकडून, देवाच्या दासाकडून जाऊन प्रार्थनेत बसला. प्रभू धन्यवाद ती वचन तुम्हाला दिली,
मी कोण आणि माझं घराणं ते काय, पण तू माझी आठवण केली, तू मला इथपर्यंत आणलं आणि तू माझ्या पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी तू माझ्याशी बोललेला आहे. तू माझीच नाही तर माझ्या पिढ्यांची तू आठवण केलेली आहे. तू माझ्यातूनच एक संतान निर्माण केलायस किंवा तू निवडलेला आहे जो तुझं घर बांधील आणि तुझं राज्य स्थापित करेल. पण तू आता तुझ्या वचनाप्रमाणे तसं कर प्रभू. आम्ही जेव्हा अशी प्रार्थना करतो तेव्हा देवाला कळतं की अरे याने माझ्या वचनावर विश्वास ठेवलाय आणि मला हा सांगतोय की तुझ्या वचनाप्रमाणे कर. आणि देव तसं करतो. देव तसं करतो. बायबल सांगतं, जखर्याच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहोत. जखर्या काढूया आपण वचन 8व्या अध्यायामध्ये. या ठिकाणी सुद्धा परमेश्वर आपल्या लोकांशी काय बोलत आहे, आज ही वचनं प्रभूने आपल्याला दिलेली आहेत. जखर्याचं पुस्तक 8वा अध्याय काढणार आहोत. ही वचनं आपल्याला प्रभूने दिलेली आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचं प्रतिफळ तो आपल्याला देणार आहे. प्रेज लॉर्ड. जखर्याचं पुस्तक 8वा अध्याय जखर्याचं पुस्तक 8वा अध्याय पहिलं वचन. सैन्यांच्या परमेश्वराचं वचन माझ्याकडे आले. काय आलं माझ्याकडं? वचन आले. सैन्यांचा यहोवा असे म्हणतो, मी सियोना करता मोठ्या आवेशाने आवेशी झालो. त्याकरता मी मोठ्या क्रोधाने आवेशी झालो. परमेश्वर असे म्हणतो, मी सियोनाकडे परत आलो आहे आणि मी यरूशलेमेमध्ये वसेन. यरूशलेमेला सत्याचं नगर म्हणतील आणि सैन्यांच्या यहोवाच्या पर्वताला पवित्र पर्वत म्हणतील. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं, प्रभू म्हणतो, मी तुमच्याकडे परत आलेलो आहे कारण मी तुमच्याकडे खूप आवेशाने आलो होतो. माझा आवेश फक्त तुमच्याकडे होता. पण ज्यावेळेस तुम्ही दुसरीकडे वळले, तुमचं हृदय दुसरीकडे वळले, तुम्ही जगाशी समृद्ध झाले, त्याच क्रोधाने मी तुमच्याकडे आवेशाने आलो. परमेश्वर हा ईर्ष्यावान देव आहे. त्याची एकच इच्छा आहे की जगापेक्षा माझ्यावर, माझ्या लोकांनी माझ्यावर प्रेम करावं. कारण त्याचं प्रेम साधं सरळ नाहीये. त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिलाय आणि त्याचं प्रेम आमच्यावर प्रकट केलेलं आहे. स्वतःचा प्रिय पुत्र देऊन वधस्तंभावर अशा प्रकारे मृत्यू त्याला देऊन त्या परमेश्वराने आमच्यावर आमचा प्रेम प्रकट केलेला आहे. म्हणून तो म्हणतो की मी खूप आवेशाने तुम्हाला मी निवडलं आणि म्हणून त्याच आवेशाने मी तुमच्यावर क्रोधित पण झालो. पण आता मी काय करणार आहे, मी सियोनाकडे परत आलो आहे आणि मी यरूशलेमेमध्ये वसेन. आपण आत्मिक सियोन आहोत, आत्मिक यरूशलेम आहोत आणि तो आमच्यामध्ये राहणार आहे. पुढचं वचन. आणि यरूशलेम सत्याचं नगर म्हणतील आणि सैन्यांचा परमेश्वराच्या पर्वतावर मी पवित्र पर्वत म्हणतील. सैन्यांच्या पर्वताला पवित्र पर्वत म्हणतील. प्रेज लॉर्ड. आणि सैन्यांचा परमेश्वर असं म्हणतो, यरूशलेमेच्या आळ्यात म्हाताऱ्या आणि म्हाताऱ्या पुन्हा बसतील. म्हातारपणामुळे प्रत्येक जण आपल्या हाती आपली काठी धरे आणि नगरातल्या आळ्या मुलांनी आणि मुलींनी भरतील. ती त्यातल्या आळ्यात लोळती खेळतील. आणि सैन्यांचा परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात त्या लोकातील उरलेल्यांच्या दृष्टीने ही आश्चर्याची गोष्ट असतील तर माझ्या दृष्टीने ती आश्चर्य होईल असे परमेश्वर सैन्यांचा परमेश्वर म्हणतो. सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, पहा मी आपल्या लोकांना पूर्व देशातून पश्चिम देशातून तारीन. मी त्यांना आणीन, तेव्हा ते यरूशलेमेत वसतील आणि खरेपणाने न्यायीपणाने ते माझे लोक असत जातील आणि मी त्यांचा देव असत जाईल. मी पवित्र पर्वतावर त्यांना आणेल. ते म्हातारे होतील, ते खेळतील. देवाने म्हणजे माझे लोक कसे असतील का, ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. म्हणून आपल्याला एकत्र येणं, त्या प्रभूची भक्ती करणं गरजेचं आहे. आणि पुढचं वचन. आणि सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, मंदिर बांधावे म्हणून ज्या दिवशी परमेश्वराचा घराचा पाया घातला त्या दिवशी जे भविष्यवादी होते त्यांच्या मुखाने जे वचन सांगितली ती जे तुम्ही त्या दिवसात ऐकता, तुमचे हात दृढ करा. तुमचे हात काय करा? कारण दिवसापूर्वी मनुष्याला वेतन मिळत नसते. कारण त्या दिवसापूर्वी मनुष्याला जेव्हा मंदिराचा पाया घालण्यापूर्वी
मनुष्याला जेव्हा लोक देवापासून दूर होते त्यापूर्वी मनुष्याला काय मिळत नसे, वेतन मिळत नसे, पशुलाही काही वेतन मिळत नसे, बाहेर जाणाऱ्याला किंवा आत येणाऱ्याला शत्रूपासून काही चैन नसे, कारण मी मनुष्य एकमेकांवर आणि प्रत्येक आपल्या शेजाऱ्यांवर अशी सुटू दिली. परंतु जसा मी पूर्वीच्या दिवसात होतो तसा आता मी ह्या लोकातील उरलेल्यांमध्ये असणार नाही असे परमेश्वर म्हणतो, कारण बीज शांतीचे होईल. प्रेज लॉर्ड. म्हणा बीज शांतीचे होईल. द्राक्षवेल आपलं फळ देईल. भूमी आपणाला उपज देईल. आकाशे दहीवर देतील. आणि मी या लोकातील उरलेल्यांना सर्व पदार्थ वर्तन करून देईल. प्रेज लॉर्ड. देव आम्हाला आशीर्वादाचे वचन देत आहे. मी तुम्हाला माझ्या भूमीत आणेल. मी तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही माझे लोक व्हाल. बीज शांतीचे होईल. द्राक्षवेळ फल देईल. म्हणजे बघा, प्रभूला म्हणा की प्रभू तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले. प्रभू तुम्हाला तुझं लोक होण्यासाठी निवडले ना. तुझी लेकरं होण्यासाठी तुम्हाला निवडले ना. प्रेज लॉर्ड. आणि पुढच्या वचनात काय दिलेलं आहे, प्रभू अजून काय सांगत आहे, प्रभू काय म्हणत आहे. 13 यहूदाच्या घराण्याने, इस्रायलच्या घराण्या, तुम्ही राष्ट्रांमध्ये श्राप होतात तसे मी तुम्हाला तारीन आणि तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुम्ही श्रापित होता. येशू तुम्हाला निवडण्या अगोदर तुम्ही कसे होता, पण आता मी तुम्हाला तारील आणि तुम्ही काय व्हाल, आशीर्वादित व्हाल. भिवू नका. तुमचे हात दृढ असोत. दृढ असोत म्हणजे प्रार्थनेमध्ये असोत, प्रार्थनेमध्ये सबळ असोत. पुढे, कारण सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला, जसे मी तुमची अरिष्ट करायला संकपिले आणि अनुताप केला नाही, तसेच परमेश्वर म्हणतो, तसे मी या दिवसात फिरून यरूशलेमच्या आणि यहूदाच्या घराण्याचे हित करायला संकल्पिले आहे. तर भिवू नका. ज्या गोष्टी तुम्ही कराव्या त्या ह्याच आहे. तुम्ही प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याशी खरे बोला. वेशी सत्तेचा, शांतीचा न्याय करा. तुम्ही कोणी आपल्या शेजाऱ्या विरुद्ध आपल्या हृदयात वाईट योजना करू नका. खोट्या शक्तीची आवड धरू नका, कारण ज्या सर्व गोष्टींचा द्वेष करतो त्या ह्या आहेत. तुम्ही प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याशी खरे बोला. कोणाविषयी आपल्या हृदयात वाईट योजना करू नका. फक्त एवढंच करा. बीज काय होतील, शांतीचे होईल. द्राक्षवेल आपलं फळ देईल. भूमी आपला उपज देईल. आकाशे दहीवर देतील. आणि मी या लोकातील उरलेल्यांना सर्व पदार्थांचं वतन करून देईल. प्रेज लॉर्ड. देव आम्हाला आशीर्वादाचं वतन करून देणार आहे. आशीर्वादाचं वचन देत आहे. प्रभूला आठवण करून द्यायला शिका. प्रभू बीज शांतीचं होणार आहे. द्राक्षेवर फल देणार आहे. आकाशे दहीवर गाळणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभूला धन्यवाद त्या वचनासाठी, कारण हे वचन आमच्या जीवनात स्थापित होणार आहे, पूर्ण होणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. दावीद राजाने काय केलं, वचन ऐकल्यानंतर मंदिरात गेला, देवाच्या प्रार्थनेच्या मंदिरामध्ये गेला किंवा प्रार्थनेच्या घरामध्ये गेला. देवाला आपली वचन आठवण करून दिली. माझं घर स्थापित कर. प्रेज लॉर्ड. माझं घर काय करतो, आज आम्हाला वचन विसरायची नाही. वचनांना मान द्यायचा आहे. वचनांसाठी प्रभूला सन्मान द्यायचा आहे. प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे. आणि देवाची वचन आमच्या जीवनात पूर्ण होण्याची वाट पाहायची आहे. तोपर्यंत आमचं शरीर हे पवित्र आणि ग्रहण करण्यायोग्य देवाला काय करायचं आहे, आत्मिक यज्ञ असं सादर करायचं आहे किंवा आवडता यज्ञ असं सादर करायचं आहे. ही आमची आत्मिक सेवा आहे. ही आमची काय आहे, आत्मिक सेवा आहे. प्रेज लॉर्ड. डोळे बंद करूया. आपण शिकलोय दावीद राजाप्रमाणे देवाला आपल्या प्रार्थनेमध्ये त्याच्या वचनांची आठवण करून द्यायला. धन्यवाद देवा, तू आमच्याशी बोलला. धन्यवाद देवा, तू आज आमची भेट घेतली. धन्यवाद देव बाप्पा, आम्हाला शिकव प्रभू का देवा आम्हाला कसं परमेश्वरा तुझ्या बरोबर राहायचं आहे, प्रार्थनेत राहायचं आहे. देवा तुझ्या वचनांची तुला आठवण करून द्यायची आहे. आत्मिक सेवा आमची करून घे प्रभू. आमच्याकडून तुझी आत्मिक सेवा तू करून घे देवा. आमचं शरीर हे देवा तुझ्यासाठी
एक यज्ञ आणि अर्पण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुला आवडता यज्ञ देण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद, तू आमच्याशी बोलला. आम्ही शिकलो प्रभू की प्रार्थनेत तुझ्या वचनाची आठवण करून द्यायला. तुझ्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनात हो. शांतीचे बीज आमच्या जीवनात हो येऊ. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सर्व गौरव आम्ही तुला देतो. देवा, जे लोक पाहत आहेत त्यांना आशीर्वादित कर. जे दुःखात, त्रासात, आजारात आहेत देवा, त्यांना तू या वचनाद्वारे स्पर्श कर. तू कुणा एकापासूनही दूर नाही प्रभू. तू म्हटला देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आज तुझ्या लेकरांना तुझ्या जवळ घे. त्यांना आशीर्वाद दे. तुझ्या शांतीने भर, तुझ्या कृपेत घे. त्यांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होते. त्यांचं सांत्वन होते. त्यांची स्वप्न आणि इच्छा पूर्ण होते. जे आजारी आहेत ते बरे केले जाऊ. जे कर्जात आहेत त्यांचं कर्ज नील होऊ दे प्रभू. जे आत्महत्याचे विचार करत आहे त्यांना स्पर्श कर. त्यांना म्हण भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला सगळ्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढेन. ज्यांचं ऍक्सिडेंट झाले प्रभू त्यांना तू स्पर्श कर. त्यांना पूर्ण बरं कर. जे कोणी ऐकत आहे त्यांचे देवा कान आशीर्वादित कर. त्यांचं जीवन आशीर्वादित कर. त्यांचे आजार बरे कर. कारण तू आरोग्य देणारा देव आहे. दुखणी बरी करणारा देव आहे. तुझ्या लेकरांना आशीर्वाद देणारा देव आहे. धन्यवाद, तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित करत आहे. सर्व गौरव तुला देते आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. बोल येशू मसीह की जय.